भाग्यवंता हेची जोडी परवडी संतांची धनगरी पांडुरंग अभंग जेसरीना जना विरहित हा लाभ जना विरहित हा लाभ टाचे नभ साठवणे धनगरी पांडुरंग अभंग जेसरीना रिटर्नचा आवाज द्या की जरा जाडी वाढवा. तो का म्हणे विष्णुदासा नाही आशा दुसरी धन घरी पांडुरंग अभंग जे सरीना समचरण सरोजम सांद्र निलावदावम जगन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता त्रिपुडी जाती त्रिपुडी जो वसे स्वामीचा स्वामी कृष्णात टिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाची आचरणा बरू साष्टांग नमन गा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी गा तयाचे चरणावरी साष्टांग नमन गा सीताराम हनुमान 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 सभी ताली बजाते हुए बड़े भाव के साथ सभी गाएंगे सीताराम हनुमान 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 हनुमान
सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम भाग्यवंता हिची जोडी परवडी संतांची. अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा, बहुतेक पाठ असलेला, जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग घेतला नाही. अभंगाचा अर्थ अभंग डोळ्यापुढे ठेवला का लगेच शब्दाशः अर्थ कळतो, इतका सोपा अभंग आहे. या अभंगामध्ये खरा भाग्यवान कोण याची लक्षणं ठेवली. मला वाटतं आपली नजर वेगळी आहे भाग्यवान पाहण्याची आणि संतांची नजर वेगळी आहे. आपण ज्याला भाग्यवान समजतो ते खरंच भाग्यवान आहे का? आज तुकोबाराची लक्षणं सांगतात ते खरे भाग्यवान आहे. आपण कोणालाही भाग्यवान म्हणतो, आपली नजर काय, आपण प्रॉपर्टीकडे पाहून ठरवतो. मालमत्ता पाहिली का आपण म्हणतो काय भाग्यवान माणूस आहे. जयाची द्वारी उभी मारुती कार, आपली नजर सांगतोय ना ती. हा भाग्यवान आपल्या नजरेचा. मला वाटतं जुन्या काळामध्ये मुलगी पाहायला जर गेले, शेणानं सारवलेली घरं असायची आणि त्या मुलीला पाण्यात पाय भिजवून तिचा पावलाचा ठसा उमटला का त्याच्यावरून ठरवायची ही भाग्यवान आहे की नाही म्हणून. काही माणसं उंच कपाळ ज्याचं दिसलं त्याला भाग्यवान समजतात, काही डोळ्यावरून समजतात. काही माणसं सरळ हात जोडला का लांब सडक बोट ज्याची कमळाच्या कळीसारखा आकार होतो त्याला भाग्यवान समजतात. काही माणसं पायावरून, पाय जर जमिनीला टेकवला तर अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा लांब असलं तर त्याला भाग्यवान समजतात. काही माणसं जमिनीला जर पाय टेकवला आणि करंगळी जर आधांतर तरंगलेली असली तर त्याला चटकन बेमान होणारा, विश्वास न ठेवण्यालायक समजतात. ही आपली नजर चाललेली, जास्त मनावर घेऊ नका. परंतु आज तुकोबाराय हे सगळे भाग्यवान बाजूला सारले आणि विश्वातला खरा भाग्यवान सांगितला, ज्याला संतांची जोडी प्राप्त झाली तो जगातला भाग्यवान आहे. आता संतांची जोडी आपल्याला प्राप्त होणार नाही, पण त्यांच्या बोधाची होईल. ज्याला ज्ञानेश्वरीची संगत झाली तो विश्वातला भाग्यवान, ज्याला गाथ्याची संगत झाली तो विश्वातला भाग्यवान. अजून जवळच बोलतो, गावातला साधा भजन करणारा जरी असला आणि त्याच्या जरी संगतीत माणूस गेला तरी भाग्यवान ठरतो. ज्याच्या संगतीत गेल्यानंतर फक्त देवाचीच चर्चा होते समजायचं भाग्यवान. आता संगती हा या अभंगातला फार महत्वाचा घटक आहे. संगतीमध्येच माणसाचं पतन आहे, संगतीत उद्धार आहे. संगती अधपतनाला नेते आणि संगती उद्धाराच्या दिशेने वाटचाल करते. म्हणून संगती माणसाला चांगल्या लोकांची असावा. कळतंय आपल्याला. फक्त एवढं वाक्य घेऊन जा माझं आज कीर्तनातून, अंडरलाईन करून. मी ज्याच्या सोबत राहतो त्याच्या सोबत राहिल्यानंतर देवाला राग तर येत नसल ना, आज ह्याच्या तर संगतीत नाही ना मी. एवढं जरी कळालं सार होईल आजच्या अभंगाचा. मी ज्याच्या सोबत राहिल्यानंतर देवाला आनंद व्हावा अशा लोकांची मी संगत करणार.
नका वाजू. हो, इतक्या लवकर नाही अजून. वाटलंच पुढं तर थंडी वाजली तर वाजवा. आणि मी अजिबात लोकांना त्रास नाही. तुम्ही माझ्या युट्यूबला कीर्तन आहे का? कधी भजनी गायक माणसाला माझा त्रास कधीच बोललेलो नाही मी. तुम्ही माझी सगळी कीर्तनं काढा. कधी गायकाला नाही, कधी वादकाला नाही, सिस्टीमवाल्याला कधीच नाही. बसणाराला तर माझा त्रासच नाही. मांडी घाला नका घालू, हाताची घडी घाला नका, नाकात बोट शब्दानं दुखावणार नाही. आपला त्रासच नाही बसणाऱ्या लोकांना. बिंदा ज्याला झोप आली त्याने अंग टाकून द्या. हो, मी तसा तुम्हाला उठून देईल, ती सुद्धा जबाबदारी माझी. तसा इथून जाणार नाही कीर्तन झालं. जीवनामध्ये संगती. मग विश्वातला खरा भाग्यवान ज्याला संतांच्या बोधाची संगत झाली. आता संताची होणार नाही, पण त्यांच्या बोधाची होऊ शकते, तो विश्वातला भाग्यवान. आता संतांच्या घरामध्ये जरा धन काय आहे जरा डोकावून बघा, आणि आपल्याकडं बघा काय आहे. आपल्याकडं कशाचीच उणीव नाही. आणि संतांच्या घरामध्ये ते म्हणतात, लोका घरी गाई म्हशी आणि आम्हा घरी उंदीर घोशी. ही प्रॉपर्टी संतांची. आम्ही सदैव सुडके. जवळ येता चोर धाके, पुढती जाऊ भिके कुत्री घर धाके. कुत्रे खड्डे करून बसतात, त्यांना खाण्याकरता काही नाही. मग अशा याच्यावरून असं समजू नका संतांची प्रॉपर्टी. ते म्हणतात आमचं जे धन आहे हे जना वेगळं आहे, जना विरहित आमचा ठेवा आहे, जना व्यतिरिक्त आहे. आणि हे ठेवायला आकाशापुरं पडतं, टाचे नभ साठवणी. मग काय धन आहे तुमच्याकडं? असं ते म्हणतात आमच्याकडे नुसतं धन नाही, महाधन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन हे उपाय लाभाचे. जोडी देवाचे चरण, आमच्याकडे महाधन आहे. काय म्हणे, धन घरी पांडुरंग. बरं, हे न संपणार अभंग जे सरेना, शाश्वत धनाची प्राप्ती आम्ही केलेली आहे. अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडला. पवित्र प्रशस्त प्रसन्न अशा श्री क्षेत्र चिंचवण आणि या गावामध्ये श्री मकरध्वज महाराज यांच्या उत्सवाच्या निमित्तानं हा सोहळा. माझ्या तरी जीवनामध्ये हे पहिलं मंदिर मी पाहिलंय मकरध्वजांचं. मला वाटतं मी एक जांबुवंतांचं बघितलं आता. ह्याला आपल्या सोलापूर हायवेनं पुढे गेलो होतो, याला जा हे जांबुवंताचं मंदिर आहे इकडं. सोलापूर हायवेने गेलं का पुढं, मला त्या गावाचं नाव आठवणं आता. हा, जामखेड जांबुवंताचं, बरोबर. तर तिथं ते बघितलं आणि इथं मकरध्वजाचं मंदिर पाहिलं, आनंद वाटला. खरं तर खूप मोठं काम आहे. आणि हनुमंतरायच मुळात ज्या लोकांचं कधीच काम होत नाही, खूप अडथळे येतात. पाय टाकला दाराच्या बाहेर का अडचण, पाय टाकली का अडचण. असं ज्या वेळेला आपला प्रपंच झाला, माझ्या भाषेत बोलू का सोपं, खडे खालतीन पाखरवरती, असा संसार आपला व्हायला लागला का काहीच नाही. सोपा पर्याय सांगतो तुम्हाला, एवढं भजन म्हणा तुम्ही, तुमचे काम व्हायला सुरुवात होईल. 40 दिवसानंतर परिणाम होईल बघा. कोणतं भजन? सीताराम हनुमान, सीताराम हनुमान, सीताराम हनुमान, सीताराम हनुमान. हे पॉवरफुल भजन आहे. बर, आणि या निमित्तानं संत वाङ्मयातील अभंग निवडला, ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. आमचे भाऊ असतील, बडे भाऊ, त्यानंतर आदरणीय हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज कोटुळे यांच्या निमंत्रणातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. उपस्थित सगळी महाराज मंडळी,
सगळ्यांची नावं आता मला ज्ञात नाही, का घेऊ सगळ्यांची? हं? एका वाक्यात घेतो, डोक्याला ताप नको. आमचे मित्र माऊली महाराज खोटे, पण वाजवता खरोखर छान, सुंदर वाजवतात. मला वाटतं काला आपल्याच गावाला झालता का, इथं कुठंतरी, हा पिंपळनेर का काहीतरी होतं, पिंपळ टाक. हा इथं बाजूलाच कुठंतरी तुमच्या, मला वाटतं इथूनच गेलतो या रस्त्याने. तर त्यावेळेला योग आला होता माऊलींचा आमचा, अनेक कीर्तन वाजवले. त्यानंतर ज्यांची चाल झाली, बाबा कुठे, आंधळे बाबा, वा वा, टाळ्या वाजवा जरा बाबा करता एकदा. काय या वयामध्ये असलं गायन करणं, आणि काय आहे तसं माणसाने प्रामाणिकपणे कबूल करावं. ही सगळी महाराज मंडळी आहेत, आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुमचं सगळ्यांचं नाव घेतो. भगवान मकर ध्वजाचा मान राखून, डोक्याला ताप नाही, सगळ्यांची नाव. विठाला विठाला ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम, आमचे दत्ताभाऊ, गाजलेली सिस्टीम आहे महाराष्ट्रामध्ये, सुंदर असं नाव सिस्टीमचं. करू सुरुवात. आता इकडे लक्ष द्या, कमी बोलतो पण आपल्या हिताचं बोलतो. मानवी जीवन जगत असताना माणसाला संगती हा जीवाचा स्थायी भाव आहे. पहिली गोष्ट, या जीवाला संग, ओढ आहे, इच्छा आहे संघाची. एकतर जीवाला संघच नसावा, संघ नसावा. म्हणून आमच्या भागात एक म्हणे, तुमच्याकडे आहे की नाही कुणास ठाव, एकटा जीव म्हणजे तुमच्याकडे बी आहे. जीवाला संघच नसावा, आणि असेल तर सत्संग असावा. एकतर संगती नसेल, एकटा जीव बरा. वाईटाच्या संगतीत माणूस गेला, त्याच्यापेक्षा जास्त संग राहणारा बघावं लागतं. आमच्या चुलत्याला गावाची कडल 1 एकरची वाटणी, आणि त्याच्यात चिचाचं झाड आहे. गावातले त्यानं भांडून घेतलेली ती आमच्याकडून. गावातले लोक टाइमपास युट्यूबला टाकणार आहे का, नाही ना, ते चुलता भांडल बरं माझ्याशी परत, म्हणजे कीर्तनात सांगितलं का माझं नाव असलं, कुठं घेता भुंगा लावून पाठी माग. आणि ते 1 एकरची गावाची कडल वाटणी, त्याला त्याच्यात चिचाचं झाड आहे. लोक टाइमपास म्हणून तिथे येऊन पत्ते खेळते. आणि मग हे रविवारच्या दिवशी कारखान्यात कामाला येते, रविवारच्या दिवशी सुट्टी असते, हे घरी होतं. याला वाटलं आपल्याला पत्ते पाहायला काय हरकत आहे, चिचाचं झाड आपलं, जमीन आपली. आता पत्त्यातलं काय कळत नाही, बावळट येते, पत्त्यातलं समजत नाही त्याला. मग ते गेलं तिथं तर गप्प बसावं, आपल्याला कळत नाही पत्त्यात. तिथं जाऊन वजन आणायचं, एक्का सोड, दुर्री सोड. ते कोणीतरी केला पोलीस स्टेशनला, शिरूर पोलीस स्टेशनला फोन. ती पोलीस गाडी आली, सायरन वाजले. हे जे अट्टल खेळणारे ना, यायला खेळायचं माहिती राहत आणि पळायचं माहिती राहत. आता हे आमचा चुलता बावळट ते म्हणे, चिचाचं झाड आपलं, जमीन आपली, आपल्याला खेळता येत नाही, कर नाही, त्याला काय डर आहे. आता ते खातय, उचललं आणि टाकलं गाडीत, आणलं पोलीस स्टेशनला. मला फोन केला चुलते, मला म्हणे अरे मला पोलीस स्टेशनला आणलं. का मग? काय नाही बा, नुसते पत्ते पाहत होतो म्हणे. संगत आपण अपाय त्याच्या संगे, आपण अपाय आपण अपाय त्याच्या संगे, आपण अपाय. खेळाची संगती उपयोगाची नाही, आपणा पाय त्याच्या संगे, आपणा पाय त्याच्या संगे, आपणा पाय त्याच्या संगे. फळाची संगती आपणा आपणा आपण काय प्रमाण होतं? खळाची संगती उपयोगाची. वा, खळाची संगत. संघ जर चुकीचा घडला तर आदपतन होतं. पतन उद्धार संघाचा महिमा. संत संग देई, संत संग देई,
संग देई संत संग देई अनिक प्रभाई घालू नको अनिक प्रभाई घालू नको अनिक प्रवाही घालू नको अनिक प्रवाही घालू नको अनिक प्रभाई घालू नको अनिक प्रभाई घालू नको अनिक प्रवाही घालू नको अनिक प्रवाही घालू नको संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई संत संगदी जर नसला तर काय होईल? स्वतंत्र बुद्धीनं देवाकडे तुम्ही पोहोचू शकत नाही. मी ओव्या सांगल, प्रमाण सांगल, मोहगम कीर्तन करणार नाही. हा म्हणजे गोष्टी सारखं बोलणार नाही. कुठल्या तरी संताचं प्रमाण देईल, ज्ञानोबरायाची ओवी सांगेल. खर तर स्वतंत्र मार्गच निर्माण करता येत नाही. परंपरा कशी आली बघा. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो त्याची मार्गे चालिलो नकळेची धनुर्धर अपरंदाकारी हरपलो निवृत्तीचा ज्ञान देव द्वैत सर्व निरसलो. वेद मार्गे मुनी एवढ्यावर नाही, व्यासांचा मागोवा घेतो. आणि आताच प्रमाण जर द्यायचं, मार्ग दाबून गेले आधी मार्ग दाबून गेले आधी संतांनी दाखवलेला रस्ता धरा, शेवटच्या मुक्कामाला तुम्ही पोहोचताल. एक स्वाभिमानाचं वाक्य बोलतो, डोळ्यावर विश्वासाची पट्टी बांधा आणि वारकरी संप्रदायाची वाट धरा. विश्वासाची पट्टी बांधा, वारकरी संप्रदायाची वाट धरा, मुक्कामाला पोहोचताल. का हो? डोळ्यावर पट्टी येणं पडणार नाही का? नाही पडणार. आणि जरी पडले तर उचलून घेणारा पंढरपूरचा पांडुरंग असेल. अशी ही संतांची वाट आहे. या वाटेनं तुम्ही जा. मला वाटतंय माऊली ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये भिंत चालवणं, रेडा बोलवणं याच्याही पेक्षा मोठा एक चमत्कार आहे. ब्रह्मचित्काला मुक्ताई दर्शन 80 रुपये किंमत आहे. कधी गेले आळंदीला तर घेऊन या. मला वक्ते बाबांनी लिहिलंय. असला गोड भाव आहे संतांचा त्याच्यामध्ये. रेडा बोलवला, शुद्धीपत्र मिळालं. ही 4 भावंड आळंदीच्या दिशेने निघाली.
बघा बरं का चमत्कार केवढा आहे. हे आळंदीच्या दिशेनं निघाले तर तो रेडा बोलवलेला तो देखील ज्ञानोबरायाच्या पाठीमागं आळंदीच्या दिशेनं चालला. ही माऊलीच्या जीवनातली सगळ्यात मोठी घटना आहे. नाही लक्षात आलं आपल्या? 750 वर्ष अगोदर रेड्याला कळत होतं कुणाच्या मागे जावं. आज माणसाला कळलं नाही. ज्या रस्त्यानं संत गेले त्या रस्त्यानं गुंता नाही कुठे. आणि संघ जर झाला मोठ्याचा, आजही मला वाटतं आळंदीमध्ये माऊलीची यात्रा भरते ना, तितकीच गर्दी आळे फाट्याला रेड्याच्या यात्रेला असते. संगतीचा परिणाम, मोठ्याचा संघ झाला. बरं, स्वतंत्र बुद्धीनं जाता येत नाही, हा माझा खरा मुद्दा चाललेला आहे बरं का. मनालाच परमार्थ. बरेच माणसं म्हणतात आपली बरी मनमाळ. बरं, अजून पुढचं बोलतो. कित्येक लोक पाहिले मी, एकादशी धरतात पण रात्री 12ला सोडतात. विशेष म्हणजे महाराज लोक, हे मोठं अवघड आहे. ते म्हणतात बरी आपली लंगडी, धरूच नको, काहीच मिळत नाही, त्याचं लंगडीचं पुण्यच मिळत नाही ना. मला वाटतं शास्त्रामध्ये दिवस उगवल्यानंतर दिवस पूर्ण होतो, रात्री 12ला होतच नाही. स्वतःच्या मनानं नाही. मी बाबा शिवपुराणे आहे. सोमवारी बेलाची पानं तोडायला चालत नाही, आमोशेला तोडता येत नाही, पौर्णिमेला तोडता येत नाही, आणि मकर संक्रांतीला बेलाची पानं तोडता येत नाही. 4 दिवस कोणते कोणते? सोमवार, अमावस्या, पौर्णिमा आणि संक्रांत. या दिवशी बेलाची पानं तोडायची. तुम्ही भरपूर बेलाची पानं वाहतात. तुम्ही बहिणी माझ्या सगळ्या, झाला आपला आजपासून नातं. मी भाऊ तुमचा. अरे हो म्हणा, असा महाराष्ट्रभर फिरणारा भाऊ मिळतोय का न करता. येईल रक्षाबंधनला भाऊ बिजला. हा नाही नाही, लाडक्या कोण म्हणलं? मला कशा परवडतील लाडक्या. बहिणी तुम्ही, भाऊ मी तुमचा. तुम्हाला किती पुण्य मिळालं आतापर्यंत पाहायचं का? तुम्ही भरपूर बेलाची पानं वाहिली. ऐका आता, शास्त्राप्रमाणे आपल्या मनानं चाललेला आहे परमार्थ, हे बोलायचंय मला. शास्त्राप्रमाणे ज्याला बेलाची पानं व्हायची, पुरुषोत्तम बाबा, त्यानं 5.5ला अंथरून सोडलं पाहिजे. 5-50% उडली इथंच, राहिले 50. शेवटलो कोणीच राहत नाही. पहा तुम्ही, शेवटपर्यंत कोणीच राहत नाही. दुसरी गोष्ट, 7 वाजेच्या आत त्याचं स्नान झालेलं पाहिजे. 10-5% उडली इथं. तिसरी गोष्ट, पायात चप्पल घालून बेलाची पानं तोडायला चालत नाही. चौथी गोष्ट, एक मंत्र म्हटल्याशिवाय बेलाची पानच तोडता येत नाही. आणि मला माहिती तो मंत्र तुम्हाला माहिती नाही. तुम्ही सांगून सांगून ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जपायचा मंत्र नाही, वाणी पवित्र करतो. जाऊ दे, आपला भाव इथे ऐकायचा मंत्र, बेलाची पानं तोडण्याचा. रेकॉर्ड करा, नाही तर आठवणीत ठेवा, आपल्या लेकरांना कळू द्या पुढे. बेल वृक्षाला नुसता स्पर्श जरी केला आणि मंत्र म्हटला तर दारिद्र्याचा स्पर्श आपल्या उमऱ्याला होत नाही. इतकी ताकद त्या मंत्रात आहे. तो मंत्र आहे श्री फलाय नमा, श्री द्रुमाय नमा. काय मंत्र आहे? श्री फलाय नमा, श्री द्रुमाय नमा. असा मंत्र म्हणायचा, दर्शन करायचं. आता बेलाची पानं उतरवा. आता अधिकार प्राप्त झाला बेलाची पानं घेण्याचा. अशी पानं घेऊन महादेवाच्या रावळात जा. तुमच्या ताटात पानं आहे बेलाची, महादेव पानाकडे पाहिजे. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान,
बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान. माझा भाव सांगायचं एक आहे, सोमवारी बेलाची पानं तोडायची. श्रावण महिन्यामध्ये एक म्हातारा आमच्या नगरात एक झाड आहे, तिथं यायचं बाजूला. मी एकदा सांगितलं, म्हणलं बाबा सोमवारी बेलाची पानं तोडायची नसतात. ते म्हातारा म्हणे काय होतं त्यांना. मी म्हणलं काय होतं त्यांना नाही, लई काही होतं त्यांना. आणि जास्त उपदेश करीत बसायचं नाही. एकदाच म्हणायचं हो चला न कीर्तनाला, जास्त भानगडीत पडायचं नाही. तुम्ही जर लईच आग्रह करायला लागले चला कीर्तनाला चला तुमचं ऐकून ते तर येणारच नाही, पण तुम्हाला घरी ठेवून घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जास्त आग्रह करीत बसायचा नाही. एकदाच सांगितलं, त्याने ऐकलं नाही. दुसऱ्या सोमवारी म्हातारा आला बेलाची पानं तोड. मी काही बोललो नाही. तिसऱ्या सोमवारी, चौथ्या सोमवारी मला म्हातारा दिसला नाही. मग मी चौकशी केली, म्हणलं म्हातारा दिसत नाही कुणीकडे. मग मला माहिती मिळाली, नातवाला शाळेत सोडवायला गेलो वाटतं, आणि येता मोटरसायकलवाल्याने फटका दिला तर इथलचा बॉल गेला, तो जॉईंट. तर ते ॲडमिट आहे दवाखान्यात. मी कीर्तन करून येताना 2-2:30 वाजता दवाखान्यात. म्हणलं आपल्या नगरातला माणूस आहे, शेजार धर्म भेटायला काय हरकत आहे. मग गेलो, त्याने मला पाहिलं, मोठमोठ्यानं रडायला लागला म्हातारा रात्री 2 वाजता. मला म्हणे पाय ना. मी म्हणलं काय होतं त्यांना, कळलं असेल तो पा. मनोमार्गे गेला तो तेथेची मुखाला. संतांनी दाखवल्याशिवाय रस्ता त्या रस्त्यानं चालू नका. शास्त्राला मान्य असेल, देवाला आवडेल अशी भक्ती करा. कळतंय आपल्याला. तुमच्याकडं पाहुणा आला आणि तुम्ही पाहुण्याला चहा घेऊन गेले. पाहुणा म्हणे पा मी चहा घेत नाही, मला चहाचा आग्रह बी करू नका. चहा परत गेला. दुसरा भाऊ म्हणे का रे, पाहुणा आपल्या घरी येऊन बिना पाहुणचाराचा कसा जाऊ द्यायचा, आण कप बशी इकडं. गेला हा दुसरा भाऊ. पाहुणे हो, खास सेपरेट स्पेशल तुमच्याकरता बनवला, घ्यावाच लागतो. पाहुणा म्हणे पा मला चहाचा इतका तिटकारा, मी चहा पिणाराच्या अंत्ययात्रेला सुद्धा जात नाही. आता तर गप्प बसावा ना. या दोघा भावांनी विचार केला, पाहुणा बिना पाहुणचाराचा कसा जाऊ द्यायचा. या दोघा भावांनी धरून पाहुणा खाली पाड आणि त्याच्या तोंडात चहा वातला. पाहुणा खुश होईल ना तुमच्यावर. आता अहो तुम्ही पाहुणचार केला ना पाहुण्याचा, पाहुणचार करूनही पाहुणा खुश नाही. याचा अर्थ पाहुणचार पाहुण्याच्या मनाचा नव्हता, आपल्या मनाचा होता. अरे पाहुण्याला जर आपल्या आवडीचा पाहुणचार आवडत नाही, तर जगाच्या मालकाला आपल्या आवडीची भक्ती कशी आवडेल, ती त्याच्या आवडीची असावी. शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे, संतांनी दाखवलेल्या रस्त्याप्रमाणे असावी. माऊली तर म्हणतात, जर स्वतंत्र बुद्धीनं जाल तर गोठी होई लागवी मुक्या वैऱ्याची. मुक्या वैऱ्याची गोष्ट असते ना, माहिती का नाही कोणास ठाव, सांगतो मी आपल्याला. माऊलीची भाषा आहे. मेंढपाळ बाबा मेंढ्या चारत असताना त्यांना गावात न्याहारी करायला जायचं होतं. 95% ऐकायला कमी होतं. आणि बाजूला शेतकरी पाणी भरत होता. शेतकरी पाणी भरत असताना मेंढपाळ काका म्हणले शेतकऱ्याला, तुम्ही एक काम करा, मी न्याहारी करू येईपर्यंत एवढ्या माझ्या मेंढ्या सांभाळा. आता हे 95% बैरे आणि ते 96%. त्याने काय ऐकलं नाही. हे गेले गावात न्याहारी झाली, तिकडं पत्ते खेळत बसले. संध्याकाळी 5 वाजता आले, मेंढर चोरून एका जागी बसलेली, माणसापेक्षा तुम्ही म्हणा बा. आणि मग ते एका जागी पाहिले, त्याला असं वाटलं या शेतकऱ्याने आपल्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्या त्याच्या उपकारातून उतराई होण्याकरता 1 मेंढीचं पिलू आपण याला दान द्यायचं. त्याने 1 मेंढीचं पिलू घेतलं दान करायला, पण मोडकं. कारण माणसं चांगल्या वस्तू दानच करत नाही. किडक्या सुपाऱ्या, खवड बदाम, सडकं नारळ, फाटक्या नोटा, सुकलेली पानं, जे माणसं कामाचे नाही त्याला चांगल्या वस्तू लोक दानच करत नाही. मला शिवपुराणाच्या कथा असतात, त्याच्यावर दक्षिणा जमतात. या माय मावल्या 50-100 रुपये टाकतात. एक अक्षर खोटं सांगणार नाही, या व्यासपीठावरून बोलतो. आतापर्यंत जेवढ्या दक्षिणा जमल्या होत्या ग्रंथावर, त्याच्यातला 1 रुपया देखील मी माझ्या प्रपंचात खर्चला नाही. 4 लाख रुपये जमले, कीर्तनाचे 4 लाख टाकून लोकांनी मदत केली. 21 लाखाचं काशी विश्वेश्वर महादेवाच्या मंदिराची उभारणी केली गावाला. 1 रुपया खर्चला नाही, खर्चत नाही, खर्चणार नाही. ग्रंथावर आलेल्या दक्षिणावर जर आम्ही आमचा प्रपंच चालवला, नरकात नाही का आम्हाला जावं लागणार. विनंती माझी, आपला हा भाव चाललेला होता. मला त्या ग्रंथावरती दक्षिणा, त्याच्यातल्या अर्ध्या दक्षिणा मी जीव लावून ठेवलेल्या आहे. कोणाला पाहायच्या असेल दाखवतो. कोपरे उडालेले, नंबर गेलेले, सुरगाळलेल्या,
धुणं झालेल्या. एक नोट तर अशी गमतीची आहे ना, 2 वर्ष झाले मी सांभाळ करतोय त्या नोटीचा. अर्धी 100ची आहे ना, अर्धी 50ची चिटकवली. कारण मी संभ्रमात हिला 150 म्हणू का 75 म्हणू. असल्या वस्तू, चांगल्या वस्तू लोक दानच करत नाही. मला वाटतं इकडच्या पेक्षा इकडली पटकन कळलं. जर लग्नाला गेल्या ना असं नाही आपल्याकडं, तर शेजारणीचं उसणं घेतील, बँटॅकचं तरी घालतील, आणि रस्त्यानं निघल्याबरोबर लगेच कुलडाईचा सोऱ्या घेणार आयर करायला. मग तिथं गेल्यावर आयर केल्यावर लगेच निघणार नाही. मग ती नवरीची आई वरमई म्हणतात तिला, ती वाटी लावायच्या नादात असते नवरीला. मग ही तिच्याजवळ जाणार आणि तिला म्हणणार येते मी आता. तुम्हाला नाही कळणार हे, त्याला बरोबर कळलं पहा. हे तुम्हाला दिसायला सरळ वाटतं, याचा अर्थ असा नाही दिसतो तसा. एकदा नाही ऐकलं तर 2दा विचारणार येते मी आता. जाऊ द्या, आज काय व्हायचं ते होईल, मोकळं सांगूनच जातो. या वाक्याचा सरळ अर्थ असा होतो, मी जे आणलेला आहे सोऱ्या त्याची साडी. हा सरळ अर्थ आहे याचा, फक्त खाली दबलेला आहे या वाक्याच्या. बरं, हे लग्नवाले लय हुशार राहते, हरमाल 70 रुपये, आणि अशी 70 रुपयाची साडी का हिच्या हातात पडली, एकटीच बाई बोलत चालवती. मला येडेपणा झाला, मला बावळटपणा झाला. मी चांगली म्हणली होती पप्प्याच्या बापाला, तुम्ही जा 51 रुपये आयर करून या. कुणी आबुदी आली लग्नाला आले पहा. मला माहिती होतं हिची अवलाद किती घाशेली म्हणून एकटीच बोलत चालू. बरं, रात्रभर झोप नाही तिला. 200चा सोऱ्या 70ची साडी, 200चा सोऱ्या 70ची साडी. सकाळी उठली, अंगण झाडायला शेजारची बाई सडा टाका, कधी आल्या लग्नावरून. मग ही म्हणती ये सांगते तुला. हिच्या पदरचा चहा उकळायला ठुती आणि तिच्या पुढं साडी आणून टाकी. तिला म्हणती हा पाय कर, नाही तर चांगलं करावं, नाही तर करूच नाही. ती म्हणती झालं काय. मग ही तिच्या पुढं साडी टाकी आणि तिला म्हणती पाय ना पोतारा. पण ह्या पाय, मी साधी नाही, मी लई पक्क्या मिठीची आहे. मी ही साडी अशीच ठेवीन आणि तिच्या सोनाला नेसून देईल, तर बाई खरी. असलं अहो काय या मरक्या वस्तूवर, साडीवर आणि कपड्यावर प्रेम करता दादा. हे फाटकय, वर आतल्याचा भरवसा नाही. सांगून जातो, 3 वाक्य अंडरलाईन करा, 3 वाक्य अंडरलाईन करा. वस्तूवर प्रेम करू नका, आसक्ती होते. संसारावर प्रेम करू नका, दुःख देतो. माणसावर जिथं जिथं प्रेम कराल तिथं तिथं धोका खाल. या जगात प्रेम करण्याच्या लायकीचा फक्त माझा पंढरपूरचा पांडुरंग आहे. प्रेमच करायचं असेल. मेरे इस दर्द दिल को आधार चाहिए, काली कमली वाला मेरा यार 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 चाहिए. मेरे इस दर्द दिल को, मेरे इस दर्द दिल को आधार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए. जमीनार मानो की आखिर ये इंसानों की सच्चा दरबार लगा है विधाता के में. प्यार के बंसी वाले का प्यार के बंसी वाले का इकरार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए. मग ते घेतलं मोडकं मेंढीचं पिलू. कोणी? मेंढपाळ बाबांनी. आणि शेतकरी दादाला सांगितलं तुम्ही माझ्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मेंढीचं पिलू दान. शेतकरी म्हणला ए मी पाय मोडलाच नाही, भरून देणार कसा. असलं दोघांचं भांडण पेटलं. हा म्हणायचा तुम्ही माझ्या मेंढ्या सांभाळल्या, हा त्याच्याकडे मेंढीचं पिलू लोटायचा आणि तो पाहायचा हे लंगडते, आपण मोडलंच नाही तर भरून देणार कसा.
इतकं भांडण विकोपाला गेलं. तिसरा घोडेस्वारीत होता हा 97% वायरा. गोठी होईल लागवी मुक्या वायऱ्याची सांगतोय. आणि मग हे घोड्यावाले रस्त्यामध्ये दिसले. हे म्हणले काय 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 चाललं काय? अहो या शेतकऱ्याने माझ्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मेंढीचं पिलू दान देतंय. शेतकरी म्हणला मी पाय मोडलाच नाही तर भरून देणार कसा? घोडेवाला म्हणला हे बघा तुम्ही लाख पैसेवाले तुमच्या घरचे, आपल्याला घोडं विकायचं नाही. असं भांडण तिघाचं. हा म्हणायचा तुम्ही माझ्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मेंढीचं पिलू दान. शेतकरी म्हणायचं मी पाय मोडला नाही भरून देणार कसा? घोडेवाला म्हणायचा लाख पैसेवाले तुम्ही तुमच्या घरचे, आपल्याला घोडं विकायचं नाही. या तिघांचं भांडण गावच्या पाटलाकडे. 98% वैरे. आणि हे भांडण तिथं गेलं. पाटील आता पाटलाचं आणि पाटलीनबाईचं भांडण झालेलं, ती माहेरी निघून गेली. आणि हे भांडण तिथं गेलं. तुम्ही न्याय निवाडा करा. या शेतकऱ्याने माझ्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मेंढीचं पिलू दान देते. शेतकरी म्हणला मी पाय मोडलाच नाही तर भरून देणार कसा? घोडेवाला म्हणला पाटील हे यायच्या घरचे पैशावाले, आपल्याला घोडंच विकायचं नाही. पाटील म्हणला हे पा नाही 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 ती गेली ना, तिनं जाताना माझा सल्ला घेतला का? आता आणायची का नाही आणायची हे मी पाहिजे, तुम्ही मध्ये तोंड घालायचं नाही. चाल देऊ का असं त्याला काय जोडीत राहायचं. गोठी होईल आगवी मुक्या बाहेरची. मुक्या बाहेरची कोणाचाच प्रश्नच यथार्थ कळाला नाही, त्याचं उत्तर यथार्थ येणार कसं? मग माऊली सांगताय आता काय करावं लागेल. संता सव्यवस्था योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैरागेसी वैरागेसी. संता सव्यवस्था त्यांच्या संगतीशिवाय स्वतंत्र बुद्धीने नाही कळाला. मी आपल्याला असं विचारतो, त्यांच्याशिवाय कळत नाहीच. दुसरी गोष्ट, नदी जशी प्रवाहित आहे, कधी धाव थांबते? समुद्रविषय प्राप्त झाला, मंदिरावर कळत झाला, थांबलं. लग्नामध्ये फळ भरलं, थांबलं. यज्ञामध्ये पूर्णाहुती झाली, थांबलं. मला एक विचारायचं, जसं हे सगळं थांबतं, हा जीव कधी थांबतो? याची धावच थांबत नाही. ज्या विषयाला शेवट नसतो तो दुःख रूप असतो, आणि ज्याला थांबा प्राप्त होतो तो सुखरूप असतो. परमार्थाला थांबा आहे, प्रपंचाला थांबा नाही. हो, तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. अहो एवढंच नाही, नामदेव महाराज म्हणले देवाला तुला लय थकल्यासारखं वाटतंय का? चाल विश्रांती घ्या. नाम मन देवा चलत या ठाया. नाम मन देवा चलत या ठाया. नाम मन देवा चलत या ठाया. नाम विश्रांती घ्यावाया, विश्रांती घ्यावाया. भेटी मेरा सौरनी चित भेटी मेरा. विश्रांती चित भेटी मेरा. सौरची चित भेटी मेरा. अजून एक प्रमाण आठवलं याच्यावर मला. आता निश्चिंतीने पावलो विसावा. थांबा, पूर्ण विराम, फुल स्टॉप. असं प्रपंचात एक तरी प्रमाण दाखवा मला, त्याच्यात थांबाय, विसावाय, पूर्ण विराम आहे. लय सोपं बोलू का कळलं असं? प्रपंचाची एक सोप्या भाषेत व्याख्या करतो मी.
पुढं शिवीत चाला, मागं उसत चालवतो. पुढं शिवीत चाला, मागं उसत चालवतो. मागं शिवायला फिरले का तिसरीकडं फाटवतो. याला म्हणतात संसार. देत काहीच नाही. आणि आशेला हा जीव त्याच्या पाठीमागं धावत राहतो. थांबा प्राप्त होत नाही. एकाला अशी सवय होती, बाजारात गेलं का खायला काहीतरी आणायचं. आणि जुन्या काळामध्ये गडी माणसं बाजारात जायचे. जुन्या शब्दाखाली अंडरलाईन करा, म्हणजे आताचं विश्लेषण करायचं काम पटणार नाही. तुमच्याकडं बरं आहे, आमच्या भागात सगळा या वरत्याच्याच हात. अहो बरेच माणसं आमच्याकडं त्याच्या हाताखाली DBMS करू राहिले. DBMS लई मोठी डिग्री. DBMS धुणं भांडे आणि मुलं सांभाळणे. आणि कुठं जर जायचं असलं याला तर पैसे मागून घ्यावे लागतात. हा म्हणतोय देन भाड्याला पैसे. एसटीचं बरं का, एसटीचं तुमचं डोकं दुसरीकडे जाईल. पण संसार लई चिकाटीचा महाराज. 500 रुपये जर नेले त्यांनी 100 तरी परत आणतील. आपलं तसं नाही. आपण आपले 500 उधळून दुसऱ्याचे 500 डोक्यावर करतो. त्या 500तले 100 भले 50 रुपये डझनचे केलं नाही, 30 रुपये डझन. रस्त्यानं शिकरण झालं तर चालत, आपण 100 परतच आणते. त्या दिवशी बाजारात गाजरं लय भारी आलेले, लय लालचटक गाजरं. ती गाजरं आणली, घरच्या सगळ्यांना आवडले. काय भारी गाजर आहे. उंदराचं लक्ष गाजराकडे गेलं. उंदीर उंदीर उंदीर. उंदराने एक गाजर तोंडात धरलं आणि बिळात गेला. तेवढ्यावर समाधान मानायला पाहिजे होतं मी म्हणतो उंदरांना. पण आशा सुटत नाही. तो म्हणे एकदा गाजर वाहून घेऊ. आणि जेच गाजर व्हायला भिडला, गाजर ते बीळ. अख्खी रात्र वाहण्यात गेली. पहा मस्त थप्पी लावली ना, आता फक्त खात बसायचं काम आहे. शेवटचं गाजर आणायला उंदीर गेला. गाजर तोंडात धरलं आणि बोक्याचं लक्ष उंदराकडे गेलं. जशी झडप घातली, गाजरा सकट उंदीर खाल्ला. ती थप्पी तशीच राहिली. ओ गाजराची थप्पी तशीच राहिली. तुम्हाला असं वाटतं का मी उंदराबद्दल बोललो म्हणून? पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेतसी. कधी घालेल सांगता येणार नाही. म्हणून जीवनामध्ये संगती, या जीवाला त्यावेळेला थांबा प्राप्त होतो. याला श्रेष्ठ विषय मिळतो त्यावेळेला. मग श्रेष्ठ विषय जगात फक्त 2 आहे. एक आहे देव, दुसरे आहे संत. देव एक असा विषय दिसत नाही, भक्ती करून प्राप्ती करता येते. संत एक असा विषय दिसतात, पण संत आहे असं कळत नाही. आणि जर कळाले असते तर संतांचा छळच झाला नसता. असा मला संत दाखवा ज्या संतांचा छळ झाला नाही. 5 वर्ष श्री संत भगवान बाबाच्या पुण्यतिथीला श्रीमद भागवत कथा असायची. 2004 साली नाशिकला आमच्या मोरवाडीमध्ये आवाडनाना आमचे गोविंद भाऊ वगैरे आम्ही मंडळी 1 रुपया न घेता, नारळही न घेता 5 वर्ष कथा केली. 5 वर्ष सलग 5 वर्ष. त्यावेळेला बाबांचं काही चरित्र अभ्यासण्याचा योग जीवनामध्ये आला होता. बाबांना काही कमी त्रास झाला होता. तो स्वतंत्र विषय, त्याला कीर्तन स्वतंत्र लागेल. संतांना आणि आज 5 वर्ष 1 रुपया न घेता कथा केली बाबांची, असा आशीर्वाद दिला मला बाबांनी. आज उभा महाराष्ट्रभर फिरतोय. हा बाबांचा आशीर्वाद आहे. ते प्रगट करायला काय हरकत आहे. जसं आहे तसं. साधूच्या संगतीत माणूस आला का भाग्यवान ठरतो. नव्हे, आपला जो भाव आहे तो पूर्ण करायचा. मला जीवाला संत कळत नाही. जर कळाले असते संतांचा छळ झाला नसता. शिवबा कासाराच्या बायकोनं तुकोबाराच्या अंगावर गरम पाणी टाकलं नसतं. जर संत कळाले असते. मंबाजी बुवाने काठीने झोडपलं नसतं. ज्ञानेश्वर महाराजादिकांना खापर घेण्यास प्रतिबंध केला नसता, जरी संत मंडळी कळाली असती तर. या नजरेला संत कळत नाही. सगळ्यात मोठी उणीव जर असेल या नजरेची, संत न कळणं. आपण कोणाला संत म्हणतो? बाह्यरंग लक्षणावरून संत ठरत नाही. माझ्याकडे गाडी नव्हती. एक महात्मा माझ्या बसमध्ये बसला. मी बसलेलो होतो बसमध्ये. मला वाटतं आम्ही परभणीकडे कुठंतरी कीर्तनाला येत होतो. इतका गोपीचंद लावलेला अंगाला. मला वाटतं नक्की तो 8 दिवसाला 1 ट्रक गोपीचंद वापरत असावा.
सगळ्या अंगाला मुद्रा लावलेल्या. आम्हाला म्हणजे जागा आहे का म्हणलं, आहे. बसू का म्हणलं, बसा. आता नाशिकवरून बसलो परभणी गाडीमध्ये. आणि मग ते नाही, मला वाटतं गंगाखेड गाडी असते सकाळी तिथून, गंगाखेड गाडीनं तो संभाजीनगरला. आता माझ्या शेजारी बसलेला, मी म्हणलं आता एवढा मोठा महात्मा आहे, तो संभाजीनगरला माझी बॅग घेऊन उतरला. नुसता उतरला नाही, कंडक्टरला सांगून उतरला. म्हणे माझा नातू झोपलेला आहे. कोण? मी. आणि त्याला जर जाग आली तर त्याला म्हणा माझी नात दिली म्हणे इथं संभाजीनगरला, म्हणजे माझी बहीण. आणि त्याला जर जाग आली त्याला म्हण तुझी काय काम आहे ती कामं करून घे, तुझे आजोबा पाठीमागून येणार आहे, असा निरोप कंडक्टर जवळ दिला. आणि मला इथं गंगाखेड जवळ जाग आली. मी ते कंडक्टर म्हणलो, ओ माझे पैसे गेले, बॅग. ते म्हणे असं बोलू नका, तुमचे आजोबा होते शेजारी. आजोबा? दरवर्षी आई वडील जेऊ घालते पितर पाट्यात आणि देशटीत काय डोक्याला ताप द्यायला. त्याने मला निरोप सांगितला. मला म्हणे त्यांनी सांगितलं की त्याला काय म्हणा, त्याला म्हण तुझी काय काम आहे ती कामं करून घे, मी पाठीमागून येतो, असा निरोप दिलाय म्हणे. काय काम करता? गंगा खेळून पुढं पैसे नाही भाड्याला. बाहेर असं आपल्या नजरेला संत कळत नाही, इथं फसगत आहे. मग याच्याकरता थोडंसं शास्त्राप्रमाणे वाटचाल करतो. 3 प्रकारची नजर आहे, आदम, मध्यम आणि उत्तम. आता आधम नजरेमध्ये संत ओळखणं, चमत्काराच्या नजरेतून संतांकडे पाहणं, इथं फसगत होते. चमत्कार करणारे संतच असतात असं. मग गारुडी चमत्कार करत होते, मातीचे पैसे तयार करतात गारुडी. मग गारुड्यांना जर मातीचे पैसे तयार करता येतात तर शेवटी कशाला मागतात द्यावं मायबाप. चमत्काराच्या नजरेतून संतांकडे पाहणं, इथं फसगत होते. बंकट स्वामी महाराजांचा एक लेख असा होता, साधूचं जीवन म्हणजे चमत्कार. आणि आम्ही ठरवलं तर पावला पावलाला चमत्कार करू शकतो, हे साधूचं जीवन आहे. इथं फसगत आहे या नजरेत चमत्काराच्या. बरं प्रमाणानं सांगतो, मोगम बोलणं नाही. टाना टोना करणाराला तर संतच म्हटलं नाही. नेणती काही टाना नेणती काही टाना येतो कोणला, मला येतो म्हणून बोललो बरं का मी. हे टाना टोना करणारी माणसं मोठी आवली असतात. एवढासाच धागा घेणार आणि त्याच्याकडे पाहून सांगणार पूर्व बांधू, पश्चिम बांधू, दक्षिण बांधू, नैऋत्य बांधू, ईशान्य बांधू, सूर्य बांधू, चंद्र बांधू, नदी बांधू, नाला बांधू. घराची भीत पडली त्याची 3 महिन्यापासून, 3ही बांधू. टाना टोना करणाराला संत. मग व्याख्या संतांची, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. संत तिथं सांगितलं नामस्मरणा वाचून. आदम दृष्टी द्या सोडून, मध्यम घ्या. काय मध्यम दृष्टी? वेशभूषेवरून ठरवणं हे संत आहे. इथंही फसगत होते. तुम्ही कपड्यावरून संत ठरू शकत नाही, नाहीतर मग भगवे तर श्वान पण आहे. भगवे तेरी श्वान. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे.
मला म्हणून साधुगा संततेची जाना जगीव अहंता मना नये लोभ मना नये विरक्त जाना जगी संततेची संत. हा एवढं खरंय बरं का. कपडे रक्षण करतात धर्माचं, धर्माचं रक्षण करतात कपडे, एवढं खरंय. आता समजा ज्यांनी हे वारकरी ड्रेस घातलेले तुम्ही सगळे, तुम्ही पण असेच टाळ गोतून गळ्यात, आणि मी असाच कमराला उपरनं फेटा बांधलेला ही माळ असच, आणि आपण असेच समजा पिक्चर थिएटर मध्ये गेलो, लोक पिक्चर कमी पाहतील. हे बाबा लोगों की बुद्धी क्यों भ्रष्ट हो गई. म्हणजे कपडे धर्माचं रक्षण करतात, रक्षण करतात, पण कपड्यावरून संत ठरू शकत नाही. कारण काही संत असून वेड्यासारखी राहतात. दंबे करू भक्ती ठोकला बुजना, 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 अंतरी भावना वेगळिया, अंतरी भावना वेगळिया वेगळिया, तंबे करू भक्ती सोगला बुजना, तंबे करू भक्ती सोगला बुजना, अंतरी भावना वेगळिया, अंतरी दंभे करू भक्ती. आपला भाव हा चाललेला आहे. तुम्ही वेशभूषेवरून काही संत असून वेड्यासारखे वागतात. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, येर माणूस पण भाम. वा टाळ्या वाजवा जरा बाबा काय. आणि आता असल्या लोकांची गरज आहे. काय करायचं, 10-15 मिनिटं वाट पाहायची कीर्तनात, ज्ञानेश्वरीची ओवी येते का नाही. ओवी जर आली नाही, बसणारातल्या एखाद्याने डायरेक्ट उठून उभं राहायचं. बाबा लईच पांचट वाटू राहिलं बा, एखादी ओवी म्हणा राव. बरं नसल तुमची बसत नसल, तुमची जी पाठ असेल ती का होईना म्हणा. कारण ज्ञानेश्वरीची ओवीच आली नाही तर कीर्तनाचा स्वीकार होईल कसा. जाऊ द्या, आपला भाव हा चाललेला आहे की संत ओळखण्यामध्ये. आता तुम्ही जी ओवी सांगितली ना, 12व्या अध्यायामधल्या ओव्या सांगतो मी पुढं अजून उत्तम दृष्टीमध्ये. परंतु मला हा भाव एकदा क्लिअर करायचा. संत स्वतःला झाकून असतात. चातुर्य लपवी महत्व हरवी, पिशे पण मिरवी जगा माझी. वरुणी पिशाच्या अंतरी शहाणा, सदा ब्रह्मज्ञानाने मग्न तो. वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ ह्या गती आणि का ते. योगी यांचा महिमा योगी जाणती, दुर्लभ ह्या गती आणि का ते. कळत नाही, स्वतःला झाकून असतात. मला वाटतं नवनाथ ग्रंथामध्ये संत लीलामृत नावाचा संत कवी महिपती महाराजांचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एक भाव आलेला आहे, मैनावतीचा. तिच्या मुलाचं नाव आहे गोपीचंद राजा. गोपीचंद राजा अवधारी, पित्या मागे राज्य करी. 1200 ते करोनी नारी विषय सरोवरी पहुडला. महिपती महाराजांच्या ओव्यालाही खास आहे. मला तो सगळा भाव सांगायचा नाही, कामापुरता घ्यायचा. मैनावतीला ज्या वेळेला कळालं विधवा पण प्राप्त झालं, माडीवर चक्रा मारत असताना एक नात भारा घेऊन चाललेले आहे गवताचा, एके ठिकाणी सरपणाचा आहे. दोन्ही थोडासा आता लिखाणामध्ये भेद आहे थोडासा, पण भारा घेऊन चाललेले आहे.
तो भारा आधांतर चाललेला होता. शिरापासून हातभरी काष्टभार चालतो वरी. हा चमत्कार पाहिला आणि पळत जाते आता गुरु बनवायचा. तर ज्या वेळेला ती पाहायला गेली होती हे राहतात कुठं, तर नाथ कुठं राहत होते, गंध गल्लीमध्ये. म्हणजे आपलं हे जे पाणी असतं ना मोऱ्यांचं, जिथं जायचं तिथं नाथ थांबलेले होते. साधू स्वतःला झाकून असतात. थोडं उलट बोलतो आता. प्रचारानं माणूस मोठा होतो की न भाऊ मला सांगता येणार नाही, पण कर्म चांगली ठेवा, झाकल्याने माणूस मोठा होतो. मी पटवून देईन आपल्याला, उदाहरण सांगेन. ज्या बाबाच्या दरबारात आहे ना, यांच्या पित्याचा महिमा आहे. हनुमंतराय ज्या वेळेला लंकेमध्ये जातात, गेल्यानंतर आईसाहेबाचा शोध करायला बिभीषणाच्या महालामध्ये कथा सांगितली, असली गोड कथा सांगितली, रामकथा. बिभीषणाच्या डोळ्यात भाव अश्रू आले आणि बिभीषण बोलला देखील जाता जाता, हनुमंता एवढा मोठा कथाकार आहे आणि अजून नाही, तू एवढा मोठा भाव अश्रू आले डोळ्यात माझ्या आणि तू स्वतःला झाकून ठेवतोय. बरं ठीक आहे, जाऊ दे. आता सध्या तर असं आहे, रोजची कीर्तन सेवा कुठे ग्रुपला टाकल्या जातं. मला अजून गणित नाही कळालं याच्यातून. तुम्हाला काय दाखवायचं, तुम्ही मोठे असं दाखवता का? आणि मैपती महाराज तर असं सांगतात, स्वतःच्या तोंडाना स्वतःचा मोठेपणा सांगणारा मोठा नसतो, तो फसव्या असतो. सर्वज्ञ जे का होती ते सोमुखे कीर्ती ना वर्णिती. हिरा कधीच सांगत नाही मी किती किमतीचा आहे, हिऱ्याची किंमत करणारा रत्नपारखी असतो. हा बरं म्हणले, हनुमंता एक काम कर, तुझा फोन नंबर दे, जर कोणाला कथा घ्यायची असली लंकेत तर देत जाईल, आहे महाराज आमच्याकडे कथाकार, दे तुझा नंबर, चाल सांग, नाव सांग. पेन आणि कागद घेतला. हनुमंतराय म्हणे मला नाव नाही. हनुमंतरायला नाव नाही बरं का. मग तुम्ही म्हणाले लक्ष्मण, प्राणदाता, पिंगाक्ष, केशरी नंदन, हे काय आहे? ही गुण नाव, स्वरूप नाव आहे. हनुमंताला नाव नाही. मग विचारतोय बिभीषण, नाव नसण्याचा फायदा काय होतो? हनुमंतराय सांगतात, बिभीषणा, नाव नसण्याचा पहिला फायदा कोणतीच केस होत नाही. कारण पोलीसवाले खायला येतात आज्ञात. आणि दुसरा फायदा, नावच नसेल तर नावाकरता करण्याचा प्रश्नच उरतो कुठं. झाकलं स्वतःला. नाही कळलं, शेवटचं बोलतो ऐका. प्रभू रामचंद्र विचारतात, हनुमंता खरं सांग, लंका कोणी जाळली? हनुमान सांगतो, एवढी गर्दी होती, मला काय सांगता येईल कोणी जाळली? अरे पण टीव्हीला तर तुझ्याच नावाची पट्टी चालली होती खाली. सच बता हनुमान, लंका किसने जलाई? मैंने नहीं जलाई. फिर किसने जलाई? आपको पता है प्रभु किसने जलाई. फिर भी बता हनुमान, लंका किसने जलाई? मैंने नहीं जलाई. फिर किसने जलाई? सुनने का आपको बोले, हाँ सुनने का. तो सुनो प्रभु, लंका मैंने नहीं जलाई, फिर किसने जलाई? लंका तो रावण के पाप ने जलाई, लंका तो सीता के श्राप ने जलाई, लंका तो मेरे बाप ने जलाई. मी कुठंच नव्हतो प्रभू. झाकलं स्वतःला. आज प्रभू रामचंद्र आशीर्वाद देतात, हनुमंता एवढं मोठं काम केलं तरी स्वतःला झाकलं. आज हा प्रभू रामचंद्र तुला आशीर्वाद देतो, जगाच्या पाठीवर माझ्यापेक्षा तुझी जास्त मंदिर असतील हनुमंता. आशीर्वाद देऊन टाकला. झाकल्यानं माणूस मोठा होतो. कर्म चांगली ठेवा. हे साधू स्वतःला झाकू म्हणून नाही, परमार्थच उघड्यावर नाही, झाकून असावा. नाही याच्यावरही पटणार नाही आपल्याला, माऊलीची ओवी सांगितल्याशिवाय. नाना कृषी वडू आपुले, जे पांघरवी पेरिले, तैसे झाकिले पदरी दान पुण्यगा. हे मा हे रेल्ला. कर्नाटकी गायन कर 10,000 रुपये. शेतकरी काय करतो, शेतात पेरतो आणि पाठीमाग एक जण असा उखरीत चालवतो, झाकतो नाही का. नाही मी करंट तपासला जागे आहे का म्हणून. आता जुन्या काळामध्ये 4 नळ्या आणि त्याला चाड असायचं वरती. आणि मग ते शेतकरी अशी मूठ धरली का, बोल गजानन गणपती, काम लागू दे सुदापती, दुश्मनाच्या डोळ्यात जाऊ दे माती, असंच होतं ना.
आणि मग ते असले देवाचं नाव घेऊन सुरुवात पिकही तसं यायचं. आता कसलं आलं ते पेरणी यंत्र, काय देवाचं नाव घेईल होय. आणि मग ते चिकटा मावा त्याला आला कुठून हा आजार सगळा, देवाचं नावच राहिलं नाही ना. आणि आपलं शेतकऱ्याचं असं आहे, एक निघलं त्याच्या मागं सारे निघात्या. आता ते आमच्याकडं सूर्यफूल, तुमच्याकडं नाही दिसलं मला ते जास्त, कारळ म्हणते त्याला, कारळ कारळ ते असे फिरतं बघा असं. हा सूर्यफूल काही भागात त्याला, आमच्याकडे कारळ म्हणते त्याला जास्त. तर ते सूर्यफूल एकानं आणलं होतं, ते फेल गेलं त्याच्यात. लोक गावातले म्हणे हे बावळट याच्या नाही लागत, जाऊ नका. मग त्यानं डाळिंब लावले. डाळिंब लावल्यावर आता लोक म्हणे हे पहिलं याच्यात फेल गेलेला, ते लोकांना अनुभव होता. पण याचे डाळिंब आले ना 20 गुंठ्यामध्ये, याला 2.5 लाख रुपये झाले होते त्या काळात. 20 गुंठ्यात पैसे त्याला झाले, पण रातभर आमचं गाव झोपाना. काही ना रात्रीच फोन केले पाहुण्याला, डाळिंबाचे रोप आहे का. उभं पीक नांगरलं, डाळिंब टेकवले. आता याचे डाळिंब व्यवस्थेवर भाव पडले. तो परत एक रोग आला मध्ये कोणता, हा लोक कर्जबाजारी झाले ना. शेजारच्या गावचे जे शिबे आणून खोडं काढले, अजून जे शिबेवाले चक्र आणते, पैसे बाकी खायचे. आणि मग काही ना ऊस लावले. तर ते 2 वर्ष आमच्या कारखान्याने बरा भाव दिला. मग ते जरा पैसे बरे झाले. मग काही नाही येतानाच ट्रॅक्टर आणला. आता ज्याची ऐपत होती त्यानं घेतला, पण ज्या शेजाऱ्याच्या पोटात कुटकुट व्हायला लागलं याचा ट्रॅक्टर पाहिला, मग त्यानं घेतला पण लोनवरचा. मग हप्ता भरला नाही का बँक वडून नेत सुटली. मग काही ना बँक वढून नेऊ नये म्हणून अगोदरच उसात घालून ठेवले. आता मला ते ह्याला जालन्याला कीर्तन होतं, आणि मी आमचं गाव इकडं संभाजीनगर वैजापूर तालुक्यात. ते आमचा चुलता मला म्हणे का रे येणार आहे का. म्हणलं हा. मग जी आपल्या मळ्यात जेवायला, मी दुपारीच आलो होतो तिथं गावाला आमच्या. मग म्हणलं मी गेलो. मग आता त्याच्या मळ्यात काय गाडी जात नाही चुलत्याच्या, रस्त्याच्या कडेला गाडी लावली, मी उसाच्या काटाकाटाने चाललो आपला. तर ते मला उसात ट्रॅक्टर दिसला. मी म्हणला ट्रॅक्टर उसात, मी काही बोललो नाही. जेवण झालं गावात आलो तर ते बँकेचं पथक त्याच्या ट्रॅक्टरचा शोध घेत होतं. आता मला काय माहिती साहेब लोक म्हणून ते दुसऱ्याला विचारित होते का हो आमक्याचा ट्रॅक्टर. मी गेलो, मी म्हणलं आहे ना, तेवढं नांगरट डुंगरट टाकायचं असेल तेवढा धंदा चुल त्याला विचारायला. मी म्हणलं आहे ना. म्हणे कुठं. मला उसात आहे. तुम्हाला कसं काय. म्हणलं मी आत्ताच जेवून आलो मळ्यातून, चुलतेच ते आमचे. गेलं हे पथक गेलं, ते ट्रॅक्टर सापडावला ओढून चाल. चुलता म्हणे तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जा, पण तुम्हाला सांगितलं कोणा. ते महाराज नाही का जेवण गेले मळ्यातून. ते चुलता अजून बोलत नाही माझ्याशी. सगळ्याच पण वार करायचं, तोंड सुद्धा पाहायचं. माझा भाव एकच आहे, शेतकरी शेतात पेरतो, पाठीमागे एक जण झाकतो. झाकल्यानं उतार चांगला होतो, म्हणून झाकून राहायचं, उघड्यावर नाही. झिपरू महाराज म्हणून होऊन गेले खानदेशमध्ये. वाड्याकडे गरम पाण्याची कुंड आहे, काय नाव त्याचं, वाडा भागामध्ये गरम पाण्याची कुंड, गणेशपुरी संस्थान. तिथं शक्तिपात संपन्न संप्रदायाचे संस्थापक नित्यानंद स्वामी होऊन गेले. त्यांचे शिष्य मुक्तानंद महाराज. त्यांना काही अडचणी तयार झाल्या. आता या अडचणी अनेकांना विचारल्या, कोणी सोडू शकलं नाही. शेवटी असा मार्ग मिळाला, खानदेशमध्ये जा. आता हे झिपरू महाराज उकिरड्यावर बसलेले. लहान मुलं वेडा म्हणून दगड मारायचे. कोणी जर स्पर्श करायचा प्रयत्न केला तर अंगाला विष्ठा चोपडून घ्यायचे. बघा बरं का किती झाकून आहे स्वतःला. आणि हे मुक्तानंद महाराज यांची अडचण घेऊन गेले. जगाच्या दृष्टीनं वेडा महात्मा मुक्तानंदाला मुक्त करतो. वेशभूषा इथं फसगत होते. आता चला उत्तम प्रकारची नजर उघडा. आता 12वा अध्याय. जो खांडावया घाव घाली. नजर बर का. आता ओळखायचे जर असले ओव्या सांगितल्या, कसं अंतकरण आहे त्यांचं. मृदू सभा हे न वणित तैसे सज्जनाची चिंत. माऊली टाकतात. जो खांडावया घाव घाली, की लावणी जया रे केली. दोघा एकची सावली, वृक्ष दे जैसा. हा सज्जनाचा संतांचा स्वभाव. त्याच्या खालचीच उभी घ्या लगे. का घरचे उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा. हे नेने चिगा पांडवा, दीपू जैसा जयाचे चोखटे मानसी.
मी होऊन अशी क्षत्र संन्यासी जयाने दिली अति उपाशी वैराग्य गा जे ज्ञानगंगे नाले पूर्णता जेवणी झाले जे शांतीशी आले पालव नवे जे परिणामाने गाले कुंभ धैर्य मंडपाचे स्तंभ आनंद समुद्री कुंभ चुबकडून भरिले जया भक्तीची तुली प्राप्ती जे कैवल्या ती परोती सरमणती जयाचे आलेले माझे नीती जे आले दिशी आईशे जे महानुभव दैवी या प्रकृतीचे दैव जे जाणून या सर्व स्वरूप माझे आईशे मीची होनी पांडवा करीती माझी सेवा परी नवलावा तो सांगे नाईक. ही लक्षणं संतांची. मग आता हे लक्षणं झाले पण भाग्यवान कोण कोण ठरलंय आतापर्यंत तर पहिला भाग्यवान सांगितला भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया. मोजा तुम्ही भाग्यवान आता. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. तिसरा भाग्यवान उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंतावारानी अवघी चिंतावारानी अवघी चिंतावारानी संत दर्शन निहालाव संत दर्शन निहालाव अवघी चिंतावारानी अवघी चिंतावारानी अवघी चिंतावारानी संत दर्शन निहालाव संत दर्शन निहालाव. लई पसारा मांडून बसलो आता लक्ष गेलो माझं वालं किती हे दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही ना. वेळ संपुष्टात येत आली आपली. पसारा तर लई मांडलाय. आता तिसरा भाग्यवान आला. पटापट सांगतो आता. चौथा भाग्यवान भाग्यवंत मनोजया अवघी देवावरी. हा पाचवा भाग्यवान भाग्यवंता घरी भजन पूजन. सहावा भाग्यवान तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. सातवा भाग्यवान ज्याला संतांच्या बोधाची संगत झाली पंगती प्राप्त झाली जोडी प्राप्त झाली परवडी प्राप्त झाली तो विश्वातला खरा भाग्यवान. अभंगाच्या पहिल्या भाग्यवंताईची जोडी भाग्यवंताईची जोडी भाग्यवंताईची जोडी जोडी भाग्यवंताईची जोडी भागवताईची जोडी भागवताईची जोडी भागवताईची जोडी भाग्यवंताईची जोडी भाग्यवंताईची जोडी भाग्यवंताईची जोडी जोडी भाग्यवंताईची जोडी भागवताईची जोडी भागवताईची जोडी भागवताईची जोडी भागवताईची जोडी भाग्यवंताईची जोडी परबडी संताची भाग्यवंताईची जोडी परबडी संताची जोडी परवडी संताची भाग्यवंताईची जोडी परवडी संताची भाग्यवंताईची जोडी परबडी संताची परबडी संताची परबडी संताची भाग्यवंताईची जोडी परवडी संताची परवडी संताची परवडी संताची. धनगरी पांडुरंग धनगरी पांडुरंग धनगरी पांडुरंग पांडुरंग धनगरी पांडुरंग धनगरी पांडुरंग धनगरी पांडुरंग धनगरी पांडुरंग धनगरी पांडुरंग भाग्यवंता ह्याची जोडी परवडी संतांची बोधाची संगत झाली का माणूस भाग्यवान ठरतो. मला वाटतं
ज्ञानेश्वरीचा खरा प्रचार आणि प्रसार या वाशिम भागामध्ये गेल्यानंतर बाबाचं नाव सांगतात आजही लोक. श्री संत भगवान बाबा वाशिम परिसरामध्ये खूप फिरलेले सांगतात. खूप मोठं कार्य बाबांचं. पाण्यावरी वैसोनिया वाचिली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी नाही, बाबा ज्ञानोबराय समजत होते ज्ञानेश्वरीला. हा भाव होता पाहण्याचा. आणि एक बोलून जातो आपल्याला, आजही माझ्या गाडीत ज्ञानेश्वरी असते. माझा ॲक्सिडेंट झाला होता, उभ्या महाराष्ट्राला ठाव आहे. दत्ताभाऊ नदीच्या पुलावरून गाडी खाली आली होती, म्हणजे जवळजवळ 250 फूट. 12 वाजता इन्शुरन्स संपला आणि 1:30 वाजता ॲक्सिडेंट झाला. बघा माझा प्रारब्ध कसा असेल. त्याच दिवशी वावा नेमका 12ला इन्शुरन्स संपला आणि 1:30ला ॲक्सिडेंट झाला. आम्हाला गाडीतून काढत होते 3 वाजता. कारण जुना जो पूल आहे तुम्ही जर पाहिला असेल, वरच्या जाणाऱ्याला खाली दिसत नाही. आणि मग ती दुधावाली लोक ज्या वेळेला सुरू झाली, तर ते आजही तो म्हातारा आहे. माझ्याकडे साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी आठवते का बघा, अर्थासह ज्ञानोबरायाच्या समाधीचं चित्र कवरला असायचं आणि अशी जाड अर्थासह ज्ञानेश्वरी काळ्या कवरमध्ये असायची आणि ती गाडीमध्ये असायची. तर आजही तो म्हातारा सांगतो, एक अक्षर खोटं नाही सांगणार, मी या व्यासपीठावरून बोलतो, खुर्चीमध्ये तुम्ही जाम झाला होता म्हणे आणि आम्ही तुम्हाला ओढून काढत होतो, तर तुमच्या खाली ज्ञानेश्वरी होती. ज्या वेळेला ओढायचो म्हणे, तर आम्ही ओढेपर्यंत ज्ञानेश्वरी अर्धी पानं झाले होते. तर पुढच्या बाजूने तुम्ही निघत नव्हते. परत मागच्या साईडनं आम्ही काढायचा प्रयत्न केला, तर 90% ज्ञानेश्वरीची पानं फाटली होती ज्ञानेश्वरी 90%. नाही आपल्या लक्षात आलं. त्या आईनं स्वतःला फाडून घेतलं, पण आपल्या लेकराचा एकही अवयव जाऊ दिला नाही. ही कृपा त्या ज्ञानेश्वरीची. फार दयाळू आहे हो ती. आई आहे ती. नका वाचू माझ्या दादांनो, तुम्हाला वाचायला वेळ नाही ना, पण भगव्या वस्त्रामध्ये गुंडाळून देवघरात ठेवा ज्ञानेश्वरी. जाता जाता जसं तुमच्या आईला सांगता ना, तसं हात जोडून ज्ञानेश्वरीला सांगा, आई मी चाललो बरं का, इतक्या वाजता घरी येईल. जोपर्यंत तुम्ही घरी येत नाही ना, ज्ञानेश्वरी तुमची वाट पाहत असते. सामान्य ग्रंथ नाही हा, ही साक्षात ज्ञानोबरायाची वाङ्मयीन मूर्ती आहे. एक तरी ओवी अनुभवावी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. नाही वाचायची ना, तुम्हाला वेळ नाही ना, माझ्या बहिणीनो एवढं न्या, सार होईल कीर्तनाचा. तुमच्या लेकरांना सांगा, वेळ वाया घालू नको म्हणा, चालता चालता डोकं टेकव आणि शाळेत निघून जा. दगडाला देखील ज्ञान करून देण्याची ताकद ज्ञानेश्वरीत आहे. ज्ञान होय बुढा अति मूर्खा त्या दगडा. म्हणून संगतीमध्ये माणूस आला का भाग्यवान ठरतो. झालंय कीर्तन माझं. विडोबा रखुमाई, हरि गोबार कुमारी गोबार महाराज की जय. माझे 3 मिनिटं बाकी आहे, तेवढे घेतो फक्त. इकडे लक्ष द्या जरा. आपल्या घरामध्ये धन काय आहे आणि संतांच्या घरात काय आहे. आपल्या घरात पहिला चप्पलचा स्टँड आहे, आतमध्ये गेलं का रंगीत टीव्ही आहे, आणि किचनमध्ये जर गेलं तर इतके भांडे. काही भांड्यांचा नंबर शेवटपर्यंत लागत नाही, आपला लागून जाईल. आवश्यकता नसताना आमच्याकडं सगळं आहे. शबरी मातेकडं डोका जरा झोपडीमध्ये. काय शबरी मातेकडं काही नाही. पाणी प्यायला ग्लास नाही. जुने लोक त्या पळसाच्या पानाचा द्रोण करायचे आणि त्याने पाणी. हे बघा, शबरी मातेला मिळवायचं नव्हतं का मिळवता आलं नाही, हा भाग निराळा आहे. पण जुना काळ खरंच तो काळ होता. आज आता असलं काय केवढले बाथरूम, काय शॅम्पून पंपून टंपून काय काय निघलं. हे जुने म्हातारे बसले, यांना विचारा, एक बादली काढली विहिरीतून, थोडीशी माती चोळली, झालं स्नान. आता कसं. आणि ते बाटल्या जर पाहिल्या बाथरूम मध्ये, इतक्या बाटल्या उलट्या पालट्या लटकवलेल्या. काय बाथरूम आहे का दुकान आहे तेच कळलं नाही. आपल्याला कळत नाही. त्या दिवशी परवा दिवशी आम्ही त्या पुण्याला
ते कोलगेट सारखं लाल बाटली दिसली मला आणि मी म्हणलं हे घेतलं आणि बसलो घासत मी डवळं ते हो बाबा अहो हे जखम बरी करायचं मलम आहे म्हणलं एवढून पुढे आपल्याला कळत नाही आपण कोणत्याच बाटलीला हात लावायचा नाही, कोणत्या बाटलीचा काय उपयोग आहे. हे बघा शारीरिक श्रम राहिले नाही, सौंदर्य प्रसादाने वापरून सौंदर्य टिकत नाही. तुला काही बाजत करले तुला करे रखवाली क्या बात है. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. हे आपलं नाही उगा अडवटाईज म्हणून काहीतरी. शारीरिक श्रम असले सौंदर्य टिकतं. आता कुठं राहिलं, जुन्या म्हाताऱ्या बसल्या. मावशी तुम्ही पहाटे उठावं लागत होतं की नाही तुम्हाला, सगळ्या घराचं दळावं लागत होतं का नाही. पाहिलं जुन्या म्हाताऱ्याला कसं हसू आलं, त्यांना वाटलं बरं झालं नव्या झोळल्या आता असलं. आणि पापड लाटायला पोळपाट बेल ना असा व्यायाम व्हायचा शरीराचा. आता ते राहिलं का, मशीन आलं, उंडा टाकला पापड तयार. चपाती बनवायची मशीन आलं, उंडा टाकला दाबलं चपाती तयार. पुरणपोळी बनवायची कणिक टाका पुरण टाका, बटन दाबलं पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं, पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये लोटायचा. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नको, पाणी द्या रे चहा द्या रे. घोटाळा फक्त एक, लाईट गेली तर मुक्काम. या युगात आपण वावरतोय. काय नाही शबरी मातेकडं, पण सांगितलं होतं मातंग ऋषीनं. सिया को ले गया रावण बना के वेश जोगी का. जोगड्याचं रूप धारण करून जानकी मातेचं अपहरण होईल. त्या शोधार्थ प्रभू रामचंद्र आणि लखनजी तुझी कुटिया पावन करतील. तेव्हापासून शबरी माता राम नामाचा जप करायची. शबरी माता पद्मासनात आहे, प्रभू रामचंद्र दारात आहे. ऐका ऐका, झालंय कीर्तन माझं. आता प्रभू आवाज देतात, शबरी मी आलोय ना. कोण तू, ज्याची तू आयुष्यभर वाट पाहत होती, तो मी श्रीराम आहे. श्रीराम शब्द ऐकला आणि टचकन डोळ्यातून अश्रू आले शबरीच्या. आता आला सोय. अरे या डोळ्याला तहान लागली होती रे तुला पाहण्याची, नाही आला तू. आता चांगलं दिसत नाही देवा, आवाजही चांगला निघत नाही, चेहऱ्यावर झुरळ्या वळल्या, सफेद केस झाली. प्रभू विचारताय, शबरी किती दिवस झाले तू माझी वाट बघते. ऐका ना चिंचवणकरांनो. शबरी माता उत्तर देते, प्रभु जब मेरी आयु 16 बरस की थी तब से मैं आपकी राह देख रही हूँ. आज कम से कम मेरी आयु 16,000 बरस की हो चुके है. बाप रे बाप. वयाच्या 16,000 वर्षापर्यंत रामनामाचा जप करावा, उगाच नाही देवा. आखियन को जाई परी पंथ निहार निहार, जिभलिया को छाले पड़े राम पुकारे पुकार. असं पाहते आहे. शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारी रास्ता
माझा प्रभू आज नाही आला, उद्या नक्की येईल. आणि रोज बोरं तोडायचे, तुका म्हणे चाफुली सांगली. आणि ते असलं द्रोण घ्यायचा, चुन 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 के बेर शबरी टोकरी में रख रही, टोकरी में रख रही, टोकरी में रख रही. राधे 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 बोल बंदे, राधे 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 बोल. शबरी निहारी रासता आएंगे राम जी, शबरी निहारी रासता, आएंगे राम जी. आता ऐका, इथं माझा भाव आहे अभंगाचा. आता शबरी माता म्हणते, आपल्या घरात सगळं पाहिलं आपण, शबरीकडे काही नाही, बरोबर आहे ना. पण ऐका ना शबरी माता काय सांगते. पायो जी मैंने राम रतन धन पायो. आपल्याकडं सगळं आहे, देव नाही. शबरी मातेकडं काय नाही, देव आहे. धन घरी पांडुरंग, ही प्रॉपर्टी संतांची आहे. जाता जाता शेवटचं बोलतो आणि थांबतो. सुज्ञ मंडळी, कळतं तुम्हाला, संगत चांगल्याची करा. मळके कपडे घालणारा स्वच्छ कपडे घालणारात बसत नसतो. माझा भाव वेगळा आहे बरं का बोलायचा. मळके कपडे घालणारा स्वच्छ कपडे घालणारात बसत नाही, आणि बसायची भावना झाली तर कपडे स्वच्छ करून बसत असतो. बरं, हेही नाही कळलं, अजून जवळचं बोलतो. 8 दिवसामध्ये त्याला फक्त एवढं कळावा, आपल्या कपड्यावर मळ आहे. मग धुण्याची इच्छा होईल ना. आधी मळ हे कळावा, मग धुण्याची इच्छा होईल. आणि आता मशीन आलंय तुमच्या गावात, मशीन 8 दिवस. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला धुवून आणा कोणी. कोणी आना कोणी, कोणी आना कोणी. गोधडी झाली जुनी, गोधडी झाली जुनी, हिला कोणी आना कोणी, कोणी आना कोणी. लय मोठमोठ्या लोकांची नाव आहे. ती धुतली हरिश्चंद्राने, तारामतीने, रोहिदासाने. शेवटचं सांगायचं मला आणि थांबायचं. 8 दिवस आता ही धुतल्या गेली. काला झाला काहीला पापाचा स्पर्श होऊ द्यायचा नाही, वासनेचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. आता संत सज्जनाच्या स्पर्शाने पवित्र झालेली आहे, हिला घडी घालून ठेवायचं. ती धुतली तुकड्या दासाने, संत सज्जनाच्या चरण स्पर्शाने, हिला ठेवीन घडी घालूनी, हिला ठेवीन घडी घालूनी. माझी गोडी आली गोडी, गोडी आली गोडी, गोडी आली गोडी. संगत चांगल्याची करा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, फक्त मरायच्या आत घाला, विनंती. ज्ञानेश्वर